नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ला निनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5,000 पार। होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता ला निनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5,000 पार। पण ला निनामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव का आणि कधी होणार 5,000 पार, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता ला निनामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव होणार 5,000 पार। पण ला निनामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव का आणि कधी होणार 5,000 पार, चला बघूयात। तर बघा मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ला निना म्हणजे नेमकं आहे तरी काय। जोपर्यंत तुम्हाला हेच नाही समजणार की ला निना काय आहे, तोपर्यंत सोयाबीनचा भाव 5,000 पार कसा होणार हे सुद्धा समजणार नाही। तर बघा मित्रांनो, ला निना म्हणजे एक अशी परिस्थिती की ज्याच्यामध्ये संपूर्ण भारतवर्षामध्ये आपल्याला पाऊस धो कोसळताना दिसतो। गेल्या वर्षी अल निनो होतं आणि त्यामुळे पाऊस त्या ठिकाणी कमी पडला। यंदा ला निना आहे म्हणून पाऊस या ठिकाणी वाढणार। पाऊस वाढणार तर सोयाबीनची पेरणी वाढणार, सोयाबीनची पेरणी वाढणार तर सोयाबीनचं उत्पादन वाढणार। मग तुम्ही म्हणाल काय शहाणं गाभरू आहे की या ठिकाणी म्हणाले सोयाबीनचं उत्पादन वाढणार आणि दुसरीकडे सांगाले की सोयाबीनचा भाव पण वाढणार। थोडंसं थांबा, समजावून सांगतो। आपल्याकडे ला निना आहे, पाऊस चांगला पडणार, उत्पादन पण 100% चांगलं होणार। पण एक गोष्ट लक्षात घेतली का की भारताच्या उत्पादनावरती सोयाबीनचा भाव ठरत नाही। जागतिक बाजारात उत्पादन कसं राहतं याच्यावरती भाव ठरते, कारण भारताचं उत्पादन आहेच किती, व 100 ते 120 लाख टनांच्या आसपास। आपल्यापेक्षा जर विचार केला ना तर 15 पट जास्त उत्पादन ब्राझीलचं आहे। मग त्या देशात काय, आपल्याकडे ला निना असला की तिकडं पाऊस कमी पडत असतो, म्हणजे आपल्याकडे जास्त तर तिकडं कमी, तिकडचे ढग इकडे येतात आणि याच्यामुळे काय होते मित्रांनो, तुम्हाला सांगतो की तिकडं 100% उत्पादन हे घटणार आणि जगातलं उत्पादन घटणार, कारण ब्राझीलमध्ये पाऊस कमी, अर्जेंटिनात पाऊस कमी, अमेरिकेत पाऊस कमी, तिथं उत्पादन घटणार आणि तिथं उत्पादन घटल्यामुळे 100% जागतिक सोयाबीन उत्पादन घटणार आणि जागतिक सोयाबीन उत्पादन घटणार म्हणजे सोयाबीनचा भाव वाढणार। आणि यामुळे मित्रांनो, जेव्हा नवीन हंगामात आपलं सोयाबीन मार्केटमध्ये येईल तर या वर्षी तुम्हाला कमीत कमी 5,000चा भाव मिळाला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। त्यामुळे मित्रांनो, भरघोस उत्पादन काढा, किती पाऊस पडू द्या, किती उत्पादन होऊ द्या, यंदा तुम्हाला भाव चांगला मिळणार, ही गोष्ट अटळ आहे। तर ही होती मित्रांनो सर्वात महत्त्वाची अपडेट। तुम्हाला याच्याबद्दल काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा।
आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।